नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, अक्कलकोटचे महान संत अवतारी पुरुष श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी मी 2 व्हिडिओ बनवली आणि ही व्हिडिओ स्वामी समर्थांच्या भक्तांना इतकी आवडली, हजारो कमेंट्स, शेकडो फोन मला येऊन गेले या संदर्भात। याबद्दल सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार। आणि हे करत असताना अनेक स्वामी भक्त त्यांच्या भक्तीतील अडचणी मला विचारू लागले, मी त्यांचे प्रश्न सोडवू लागलो आणि यामध्ये वारंवार एक अडचण माझ्या पुढे यायला लागली आणि वारंवार हे फोनच्या माध्यमातून मला विचारलं गेलं की स्वामी भक्तांनी मांसाहार करावा का, म्हणजे स्वामी भक्तांनी मटण खावे का। आणि या प्रश्नाचं उत्तर मी आज स्वामी भक्त असो किंवा देवाचे कोणतेही भक्त असो सर्वांसाठी मी हे व्हिडिओ देतोय। खरं पाहिलं तर देवाच्या भक्तांना मांसाहार करावा हे मी कधीच सांगू शकत नाही। मांसाहार करू नये देवाच्या भक्तांना, तसेच स्वामी समर्थांच्या भक्तांना देखील मांसाहार करू नये। स्वामी समर्थांना हे वर्ज्य आहे, स्वामी समर्थांना हे आवडत नाही। थोडक्यात उत्तर द्यायचं म्हटलं तर स्वामी समर्थांच्या भक्ताने मांसाहार करू नये। पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ समजून घ्या। आपल्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, एक शाकाहारी आणि एक मांसाहारी। जो शाकाहारी असतो तो मांसाहार कधीच करत नाही, म्हणून त्याला आपण शाकाहारी म्हणतो। परंतु जो मांसाहारी असतो तो शाकाहारी करतो आणि मांसाहारी करतो। बघा, महिन्याचे 30 दिवस किंवा 31 दिवस याचं जर आकलन करायचं म्हणलं तर मांसाहारी मनुष्य महिन्याचे 30 दिवस मांसाहार करत नाही, वर्षाचे 365 दिवस मांसाहार करू शकत नाही, महिन्यातून एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, अगदी 10 वेळेला समजा करू शकेल। परंतु त्याच्या सवयीमुळे त्याच्यावरती मांसाहार हा ठपका लावला गेला। मांसाहारी आपण वाघाला म्हणतो कारण तो केवळ मांसच खातो, शाकाहारी म्हणतो हा शाकाहारच करतो। परंतु मनुष्यामध्ये जे आपण मांसाहारी मनुष्य असं जे नाव दिलं हे चुकीचं आहे। तो मांस खातो परंतु कंटिन्यू नाही, महिन्यातून कधी कधी, आणि म्हणून आपण त्याला मांसाहारी म्हणतो। आता मांस का खायचं नाही? पहिला विषय असा असतो की जसं अन्न तसं मन। मांसाहार खाल्ल्यामुळे मन आपलं हिंस्र होतं, मनातील दयाभाव निघून जातो। दुसरा विषय असा की ते आपल्या शरीराला चालत नाही असं आपलं योगशास्त्र सांगतंय। आणि काय होतं की जीव हत्या करणं, एखाद्या मुक्या प्राण्याला मारणं, त्याचा जीव घेणं, त्याला यातना देणं हे कोणत्याही अध्यात्मामध्ये बसत नाही, अध्यात्माला हे मान्य नाही। आणि त्यामुळं मग स्वामींच्या भक्तांनी मांसाहार करू नये हे सहजच माझं उत्तर आहे। परंतु प्रश्न असा येतो की आजकाल शाकाहारी माणसांची संख्या जादा आहे का मांसाहारी माणसांची? मांस म्हणजे मांस खाणारे, म्हणजे ते शाकाहार पण करतात आणि मांस पण करतात। तर याचं उत्तर असं आहे की आज शाकाहारी माणसांची संख्या कमी असून मांस खाणाऱ्या लोकांची संख्या जादा आहे। अगदी इतर धर्माचा विषय जरी सोडला तर हिंदू धर्मामध्ये देखील आज अनेक लोक शाकाहार सोडून मांसाहार करतायत। ही दुर्दैवाची बाब आहेच, परंतु जे उत्तर आहे ते मला सांगणं गरजेचं आहे की मांसाहारी लोक जास्त आहेत। आता बंधू भगिनींनो, हा प्रश्न नक्की लक्षात घ्या की जर मांसाहारी लोकांची संख्या जास्त आहे तर मग त्यांनी भक्तीपासून वंचित राहावं का? आणि जर त्यांना भक्तीच करायची असेल तर मग त्यांनी मांसाहार सोडून शाकाहार झालं पाहिजे आणि मगच भक्ती केली पाहिजे, असं काय आहे का? तर याचं उत्तर शोधताना मोठं मी धाडसानं बोलतोय, हे त्याचा चुकीचा अर्थ लावू नका।
जर आपण असं केलं की केवळ शाकाहारी लोकांनी देवाची भक्ती करायची, तर करोडो मांसाहारी लोक भक्तीपासून वंचित राहतील, नक्कीच राहतील, कारण त्यांना मग अधिकारच नाही. आणि मी असेही लोक पाहिलेत की जबरदस्तीने मांसाहार करणं सोडतात. जसे की पहा, श्रावण महिना चालू झाल्यानंतर आपण मांसाहार करत नाही, परंतु श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीची जी अमावस्या असते त्यावेळेला आता आपल्याला महिनाभर खायचं नाही, म्हणून त्या मटणाच्या दुकानापुढं हजारो लोकांची लाईन लागलेली असते मटण घेण्यासाठी. एक महिना कसा तरी तडपडत काढत असतात, देवाला 17 शिवाय देत काढत असतात, आणि श्रावण महिना संपल्यानंतरची अमावस्या आल्याबरोबर पुन्हा हजारो लोक मटणाच्या दुकानापुढे जात असतात. मला मान्य आहे मांसाहार करणं योग्य नाही, परंतु म्हणून अशा व्यक्तींनी देवाच्या भक्तीपासून वंचित राहावं असं माझं मत नाही. म्हणून मला असं वाटतं की तुमची जशी जशी भक्ती वाढत जाईल, तुमच्या मनातील जशा जशा संवेदना वाढत जातील, स्वामींची जशी जशी तुमच्या कृपा होईल, तसतसं तुमच्या मनातून आपोआप इच्छा होईल की आता मांसाहार करणं बरोबर नाही, मांसाहार करणं योग्य नाही, आणि तुम्ही मनापासून मांसाहार सोडाल. आणि यामुळं स्वामींची भक्ती करणं बंद करणं योग्य नाही. तुम्ही अवश्य करा. हळूहळू तुमच्या मनामध्ये स्वामी इच्छा निर्माण करतील. भक्तीची शक्ती जशी जशी वाढत जाईल तसतसं त्या व्यक्तीला मांसाहार करू वाटत नाही, तो करणार नाही. अन्यथा अनेक लोक असे आहेत की जबरदस्तीने काही दिवस तर सोडतील, काही दिवस सोडतील की चला आता नाही खायचा, परंतु ते भक्ती करताना सुद्धा त्यांचं भक्तीत लक्ष लागत नाही, एक डोक्यात मांसाहार. आणि काही दिवस ॲक्टिंग करतील आम्ही मांसाहार सोडलाय, आणि त्यानंतर असं काही मांसावरती तुटून पडतील की 1 महिना 2 महिने खाल्लं नाही तेवढे एका वेळेला खाऊन घेतील. म्हणजे भक्ती हा विषय असा आहे की जर मनापासून असेल, पवित्र भाव असेल, तर सजन कसाई याच्या मटणाच्या दुकानामध्ये भगवान विष्णूने त्याला दर्शन दिलं होतं. त्यानंतर रोहिदास याच्या चांबड्याच्या पाण्यातून गंगा प्रकट झाली होती. भक्तीमध्ये पवित्र भाव असतो आणि तो महत्त्वाचा. हळूहळू तुमची जशी भक्ती वाढत जाईल तसतसं नक्की तुम्हाला वाटेल की जी मुक्या प्राण्यांची हत्या करायला नको, मन उडेल. आजसुद्धा कितीतरी भक्त आहेत, स्वामी भक्त असतील, देवाचे भक्त असतील, देवीचे भक्त असतील, त्यांचे अनुभव ऐकतो मी की त्यांना पहिलं खूप मटण लागायचं, सारखे मटण खायचे, पण आज भक्ती मार्गात आल्यापासून हळूहळू त्यांची इच्छा उडली आणि मटण बंद केलं. म्हणजे तुम्ही जर प्रामाणिकपणे मनापासून भक्ती करत गेला तर हळूहळू तुमची मटण खाण्याची इच्छा उडून जाईल, मांसाहार करण्याची इच्छा उडून जाईल. परंतु केवळ मांसाहार करताय म्हणून भक्तीपासून वंचित राहू नका. तुम्ही जर मांसाहार करत असाल तरी देखील स्वामींची भक्ती नक्की करा. हळूहळू भक्ती वाढेल, स्वामींची कृपा वाढेल, आणि ती इच्छासुद्धा तुमची मांसाहार करण्याची मनातून निघून जाईल. त्यामुळं नियम अटी इतक्या कडक करू नका की ज्यामुळे तुम्ही भक्तीपासून वंचित राहाल. हा मानवी जन्म मिळाला आहे 184 योनीतून, आणि त्यामुळं असं करण्याचं काही गरज नाही. हळूहळू भक्ती परिपक्व होत जाईल, मोठी होत जाईल, स्वामींची कृपा होत जाईल, आणि मनातून सुद्धा मांसाहार करण्याची इच्छा उडेल. तसेच कोणताही भक्त असू दे त्याच्याही मनातून इच्छा उडेल. पण केवळ तुम्ही मांसाहार करताय म्हणून तुम्ही भक्ती करू शकत नाही, हा नियम कुठला? हा अधिकार कोणी दिला? मांसाहारी लोकसुद्धा भक्ती करू शकतात, शाकाहारी लोकसुद्धा भक्ती करू शकतात. मात्र भक्तीची उन्नत अवस्थेमध्ये मांसाहार करण्याची इच्छाच होत नाही. त्यामुळं स्वामी समर्थांचे भक्त असो किंवा इतर कोणत्या देवदेवतांचे भक्त असो, त्यांच्या जर मनामध्ये असं असेल की मांसाहार करत असो तर भक्ती कशी करायची, तर ही अपराधीपणाची भावना मनामध्ये आणू नका. हळूहळू जशी भक्ती वाढत जाईल तसा मांसाहारही सुटेल, आणि तुम्ही देखील जर देवाची भक्ती करताय तर हळूहळू मनामध्ये हा एक विचार करा की ह्या मुक्या प्राण्यांचा जीव घेऊन आपल्याला काय मिळणार आहे, आणि खरोखर आपल्या स्वामी समर्थांना हे आवडेल का? तर मनातून उत्तर येईल नाही आवडणार, आणि हळूहळू तुमच्या मनाची तीव्र इच्छा होईल की हे सोडायचं आहे. पण मांसाहार सुटत नाही म्हणून भक्ती करायची नाही या गैरसमजात राहू नका. तुम्ही भक्ती करा आणि करा.
एक दिवस स्वामी समर्थ तुम्हाला योग्य रस्त्यावरती घेऊन येतील. एक देवदेवता तुम्हाला योग्य रस्त्यावरती घेऊन येईल, भक्तीच्या योग्य मार्गावरती घेऊन येईल. तसेच माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं, या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये मी भक्तीचे खूप चांगले प्रकार शिकवत असतो, ध्यानधारणेचे प्रकार शिकवत असतो. अनेकांना काय काय अनुभव आले त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच. आणि हे ध्यानधारणा योग शिबिर दर महिन्यामध्ये असतं. आणि जानेवारी महिन्याचं ध्यानधारणा योग शिबिर 21/1/2024 रोजी रविवारी आहे. हे शिबिर एक दिवसीय असतं आणि याची फी 1,500 रुपये आहे. खाली जो नंबर दिलेला आहे ह्या नंबरला फोन करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा, अधिक माहिती घ्या. तसेच सर्व स्वामी भक्तांना माझी विनंती आहे की आपण मला जे प्रेम दाखवलं ते असंच दाखवा. तसेच अजून जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा, त्याच्याविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. त्याचबरोबर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजारी घंटीचे बटन दाबा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जय आदिशक्ती.